There you are. बॉडीगार्ड. चला जीव. मामी. उशीर होतोय. आजा बॉडीगार्ड ना तू, मग भैया साहेबांच्या आधी तू खाली उतरला पाहिजेस आणि त्यांच्यावर जर कोणी अटॅक केला तर तू आधी झेलला पाहिजे. चल उतर 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 उतर. आज ऊन जरा जास्तच आहे. भैया आप टेंशन मत लो. ए आजा, तेरे को दिखता नहीं क्या भैया को ऊन लग रहा है? ये ले. का बापू, कस काय चालले? चालले चालले. चालू द्या चालू द्या. अरे काय सौरभ, नवीन हेअरकट? तुला सिंपल कट मारतो लागा. अरे काहीतरी स्टाईल बिल कर की. नाही मला नाही आवडत तसलं काय. ऐका बापू आणि बाकीचे सगळे, गावात कुणाला काय प्रॉब्लेम असेल तर मला येऊन सांगा, आपण लगेच सॉल्व्ह करू. भैया साहेब, अहो आमच्या घरा पुढचं गटर तुंबले, सगळं पाणी बाहेर आले. आबा रोज का होते तो बघा ना त्या गटराचं जरा काहीतरी. टेन्शन नॉट, उद्या गटर गटरात असेल. पण जर का पुढच्या निवडणुकीत आम्हाला साथ दिली नाही तर मी हाय, तू हाय आणि गटर हाय. अरे तू कशाला फिरतोस यांच्या संग? याने मला बॉडीगार्ड म्हणून ठेवलंय ना. का? मी याच्याकडनं पैसे उचललेत ना. मग ते म्हणला तुझ्या पगारातून हळूहळू पैसे वळते करतो म्हणून. नाहीतर मला आत्ताच्या आत्ता पैसे दे, मग सोडतो. आणि मला काही घरातल्यांसमोर बोलता बी येईना. अरे पण तू कशाला करायचंस? अरे दुसरा काही मार्गच नाही राहुल्या. अय बॉडीगार्ड, चल बस गाडीत. ओ नाना, नमस्कार नमस्कार. अरे असू दे असू दे. काय म्हणत होतास?
काय नाही एवढ्या गडबडीत कुठं कारखान्यावर निघालोय. होय. आज पर्यावरण दिनाचा कार्यक्रम आहे ना तिथं. पर्यावरण दिन. होय, म्हणून तर कारखान्यानी वृक्षारोपणाचा मोठा कार्यक्रम ठेवलाय. हा चांगलं आहे की. अहो झाड लावली पाहिजेत. झाड लावली तर जग वाचल. हाय का नाही? अरे त्याशिवाय काय आहे बाबा. हा. पण अजिंक्य कसा काय तुझ्या बरोबर? याच कसं आहे नाना, आपला अजिंक्य गावात असाच फिरत असतो. काय काम नाही काय नाही. मला ते काय बघवलं नाही. तुम्हाला बघवलं असतं. कसं बघवल? अरे तरुण पोरं बिन कामाची फिरताना कुणाला बघवल? सेम थिंग. म्हणून अजिंक्यला माझ्याकडे जॉब साठी ठेवून घेतलाय. जॉबला? तुझ्याकडं? हा. कसला? बॉडीगार्डचा. बॉडीगार्डचा? हा. म्हणजे कसं आहे नाना, लोकांना मदत करायसाठी मला मदत करायची. त्यातून काय होईल, त्याला काम मिळेल आणि पैसे मिळतील. आता माझ्या बरोबर फिरायचं म्हणजे वाईट विचार डोक्यात यायचे नाहीत. अजिंक्य काय वाईट विचार करणार आहे? अहो हेच पैसे भरून मिलिटरीत जायचं, हे काय बरोबर आहे का? पण तूच दिलेस ना त्याला पैसे भरायला. हा मीच दिले, मदत म्हणून दिले. माझा विरोधच होता बरं का. विचार ह्यांना. वय वय. असू दे अजिंक्य, आता पुन्हा असं काय वागू नकोस बाबा. चला ये तर मी पोरांनो. हा या या या. रामकृष्ण. भैया, शीतलला इम्प्रेस करण्याची खतरनाक आयडिया आपल्याकडे. काय? आपण गावात पर्यावरण दिन साजरा करायचा. अख्ख्या गावात रोपं वाटायची, म्हणजे ती तुमच्यावर इम्प्रेस होईल. हा पण रोप कुठलं वाटायचं? गुलाबाची रोपं वाटूयात, म्हणजे तुम्हाला शीतलच्या घरातही जाता येईल आणि तिला स्वतःच्या हाताने रोपही देता येईल. आजा, आत्ताच्या आत्ता नर्सरीत जायचं. जेवढी गुलाबाची रोप असतील सगळे घेऊन यायची. चला.